एकीकडे आपण पाहतोय पावसाची पाठ आहे, तर दुसरीकडे राज्यातील धरणांनी तळ गाठलाय। कधी अवकाळीनं होणाऱ्या नुकसानीमुळे हैराण झालेल्या बळीराजाच्या अडचणीत आता आणखी भर पडली आहे। सरकारनं धरणांतून होणाऱ्या शेतीसाठीचा पाणी पुरवठा बंद करण्याचा आदेश दिलाय। कमी पर्जन्यमानाच्या आदेशामुळे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी हे आदेश दिलेत। धरणांमधील सर्व पाणी हे 31 ऑगस्टपर्यंत केवळ पिण्यासाठी राखीव ठेवण्याचे निर्देश त्यांनी दिलेत। सध्या धरणांमध्ये केवळ 25% साठा शिल्लक आहे। बेकायदेशीर पाणी उपसा रोखण्यासाठी पोलीस आणि महसूल विभागांमार्फत कठोर कारवाईची मोहीमही राबवली जाणार आहे। बऱ्याच धरणातला पाणी साठा जो आज आपण विचार केला तर बऱ्याच ठिकाणी सिंचनाला पाणी आपण देऊ शकणार नाही, कारण तशी आता एप्रिलमध्ये साधारण पाणी आपलं संपतच आहे। पण आता आपण तरी स्ट्रेच करून मेपर्यंत आणलं आहे। गेल्या वर्षाच्या या एप्रिलच्या उपाययोजनामुळं आता तर आपण आढावा घेत गेलो, पण आता पिण्याची मात्र अडचण नाही कुठे। यानंतर आपले प्रतिनिधी सचिन बनसोडे आपल्या सोबत आहेत। सचिन, आता आपण पाहतोय बळीराजाच्या संकटात आणखी भर पडली आहे। शेतीसाठीच्या धरणातील पाणी पुरवठा आता बंद केलाय। निश्चितच बघितलं तर अल निनोच्या प्रभावामुळे जे आहे ते पाऊस लांबण्याची शक्यता आहे आणि त्यामुळेच राज्य सरकार देखील अलर्ट झालेला आहे। जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काल पुण्यामध्ये जी बैठक घेतली त्यात कृष्णा आणि गोदावरी महामंडळाचे जे अधिकारी होते त्या ठिकाणी हजर होते आणि या ठिकाणी धरणाचा आढावा घेतला असता केवळ राज्यातील जी धरणं आहेत त्याच्यात केवळ 25% जलसाठा शिल्लक असल्याचं समोर आलेलं आहे आणि त्यामुळे कुठेतरी आता पिण्याच्या पाण्याला प्राधान्य राज्य सरकारकडून दिले जाते आणि त्याच अनुषंगाने ज्या सूचना आहेत विखे पाटलांनी आता अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत। जो पाणी साठा सध्या उपलब्ध आहे साधारण 357 टीएमसी केवळ पाणी साठा राज्यातील धरणांमध्ये उपलब्ध आहे आणि त्यामुळे हा पाणी साठा जो आहे तो पाऊस लांबण्याची शक्यता बघता केवळ पिण्यासाठी राखीव ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिलेल्या आहेत। साधारण 31 ऑगस्ट पर्यंत हे सगळे पाणी पुरेल असं नियोजन राज्य सरकारकडून जलसंपदा विभागाकडून सध्या केलं जाते आणि त्यामुळे याचा थेट परिणाम जो आहे तो शेतीच्या आवर्तनावरती होणार आहे। शेतीला आवर्तन सोडणं आता राज्य सरकारला शक्य होणार नाही आणि त्याच अनुषंगाने जे आहे ते शेतकऱ्यांवरती देखील याचा थेट परिणाम होणार आहे। पाऊस जर आणखी लांबला तर मात्र राज्यामध्ये जे आहे ते दुष्काळाच्या झळा बसू शकतात आणि त्याच अनुषंगाने राज्य सरकारने आता या सगळ्या सूचना दिलेल्या आहेत। बेकायदेशीर पाणी उपसा जो आहे तो जे करत असतील त्यांच्यावर देखील थेट आता कारवाई केल्या जाणार आहेत। त्यामुळे एकंदरीत जर बघितलं तर दुष्काळाचं सावट बघता राज्य सरकार जे आहे ते महत्वाची अशी पावलं टाकत आहे आणि पर्जन्य पाऊस जर लांबला तर मात्र राज्यावरती कुठेतरी दुष्काळाचा सामना करावा लागू शकतो, पाणी टंचाईचा सामना राज्याला करावा लागू शकतो आणि त्याच अनुषंगाने आता राज्य सरकारने सगळे पावलं उचलली आहेत। मात्र याचा थेट परिणाम जो आहे नक्कीच सचिन, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।